नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया साक्ष देत असे की साक्षीनेच विलासचा खून केला आहे. शेवटी सत्य तिने कोर्टात सांगितलं असतं. साक्षी सुद्धा रागाच्या भरात आता प्रियाविरुद्ध साक्ष देत असते आणि प्रियानेच सगळे पुरावे नष्ट केले आहेत असं सांगितलं असतं. मग त्या दोघीही या मर्डर केसमध्ये दोषी ठरतात. त्यामुळे कोर्टात एक भयानक शांतता पसरते. बिचारा रविराज डोळ्यातून पाणी येतं, कारण त्याला वाटतं की आपली लेकीच आपल्यापासून हे सत्य लपवून ठेवलंय. त्यानंतर जज साहेब म्हणतात की संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या वात्सल्य आश्रम खून खटल्याला आज एक वेगळंच वळण मिळालं, कारण खुन्याला साथ देणारी प्रिया मधुकर यांनी आज कोर्टात खरी साक्ष दिली. तेव्हा साक्षी आणि प्रिया दोघीही एकदम शांत होत्या. साक्षीच्या डोळ्यात आता पाणी होतं. मही ही साक्षीकडे पाहतच राहिली. मग नंतर मिस साक्षी यांनी मिटवलेल्या सगळ्या पुराव्यांबद्दलही माहिती दिली. मिस साक्षी शिखरे यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तेव्हा सगळे लोक साक्षीकडे पाहू लागले. नीही खूप रागात साक्षीकडे पाहत होती. आतापर्यंत सादर झालेल्या पुराव्यांवरून हे कोर्ट असं ठरवलं की जज साहेब आता ठरवणारच की या दोघांना खर्च काय शिक्षा मिळणार, काय शिक्षेची तरतूद आहे. तेव्हा सगळे लोक पूर्ण शांत असतात. मग अर्जुनला त्या सगळ्या 2.5 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवतात, जसं की सायली माझ्याकडे कशी आली होती आणि माझ्या मधुभाऊंची केस घेतल्याबाबत मला कशी विनंती करत होती. मग अर्जुनने तिला अगदी हक्काचं काहीतरी दिलं असतं की खरंच मी मधुभाऊंना इनोसंट ठरवून तुमची केस हाताळायला तयार आहे. त्यानंतर महिप्तलाही आठवतं की माझी लेक मला अगदी स्पष्टपणे काय सांगत होती. प्लीज अण्णा, मला पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाहीये, कारण त्या बायका कशा आहेत तुला माहीत आहे ना. त्या माझा जीव घेतील, मला मारून टाकतील. म्हणूनच महिपतनी तिला शब्द दिलेला असतो, बाळा, मी तुला काहीही होऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस आणि आपल्याला आयुष्यात कधीही जेलमध्ये जायचं नाही, जेलचा विषय काढायचाही नाही असंही माझ्या अण्णाने मला सांगितलं होतं. तुझा बाप तुला कधीही जेलमध्ये जाऊ देणार नाही, हे माझं तुला वचन, असं महिपने आता साक्षीला दिलेलं असतं. त्या दोघांना एकाच वेळी ते वचन आठवतं, पण आता महिप्त पूर्णपणे हरलेला असतो, कारण अर्जुन जिंकलेला असतो आणि महिपने एवढी फी देऊनही दामिनी केस लढू शकलेली नसते. मग सगळ्यांचं लक्ष अगदी निकाल काय येणार याकडे असतं, कोणती शिक्षा या दोघींना मिळणार याकडे असतं. तेव्हा जज साहेब सांगू लागतात, विलासचा खून मधुकर पाटील यांनी केलेला नाही आणि आता जज साहेबांनी एवढंच सांगितलं. इकडे सगळ्यांना खूप आनंद होतो. अर्जुन तर अगदी मोकळा श्वास घेतो. त्यानंतर सायली सुद्धा खुश होते. पूर्ण आजी त्याचबरोबर घरातील सगळ्यांनी आश्चर्याने आता मधुभाऊंकडे पाहायला सुरुवात केली. मधुभाऊंनाही तेवढाच आनंद झालाय. तर महिप्त आणि साक्षीला एकदम थक्क करणारा अनुभव असतो. त्यांचे चेहरे अगदी पाहायला छान दिसतात. मग पुढे जज साहेब म्हणतात की मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यात येणार आहे. आता जज साहेबांनी कोर्टात हा निर्णय दिल्यामुळे सायली खूप खुश होते. तर अर्जुनची 2.5 वर्षांची मेहनत अखेर फळाला आली असते. शेवटी तो केस जिंकलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसायचा. चैतन्य सुद्धा तितकाच खुश असायचा आणि कुसुम सुद्धा. मग आनंदाने कुसुम लगेच सायलीला मिठी मारते. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अर्जुनला पाहायचा असतो, म्हणून तो आता सायलीकडे पाहतो. सायलीला खुश पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर अजूनच तेज येतो, पण दामिनी खूपच रागावलेली असते. तिला काय करायचं ते काही सुचत नसतं, कारण आज तिची पहिली केस हरत होती आणि ते सगळं साक्षीच्या मूर्खपणामुळे. मग महिप्तला कळतं की आता आपलीच वाट लागणार, आपल्याला आपल्या लेकीला जेलमध्ये द्यावं लागेल, असं विचार करून त्याचं डोकं फिरतं.
त्यानंतर कुसुम आणि सायली दोघीही मधुभाऊंकडे पाहतात, तर मधुभाऊही एक इशारा देत हसतात. अस्मिता देखील खूप बदललेली असते. ती सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला अभिनंदन करते. तेव्हा सायली डोळे पाणवून त्यांना बघते. रविराज मधुभाऊंकडे पाहतो. पुढे आता कोर्ट निर्णय देणार असतो की साक्षीला नक्की काय शिक्षा मिळणार. तेव्हा जज साहेब सांगतात, आता विलासचा खून केल्याबद्दल मी साक्षी शिखरे यांना असा निर्णय देणार. तितक्यातच कोर्टात एकदम भयानक शांतता पसरते, कारण सगळेच उत्सुक असतात की या भामट्या साक्षीला आणि या प्रियाला काय नक्की शिक्षा मिळणार. सगळे अगदी कान लावून जजचा निर्णय ऐकू लागतात. मग जज साहेब निर्णय देतात. हे कोर्ट साक्षी शिखरे यांना जन्मठेपेची शिक्षा देत आहे, असं म्हणतात. साक्षी एकदम हादरून जाते. महिपच्या पायाखालची जमीन सरकत होती. अर्जुन खूप खुश होता, पण दामिनी अचानक डोळे मिटून बसली. तिच्या आईला, म्हणजे साक्षीला, आता खरंतर जन्मठेपेची शिक्षा होणेच होतं. पण चैतन्य, अर्जुन आणि त्याचबरोबर सायली, कुसुम आणि मधुभाऊ हे सगळे खूप म्हणजे खूपच खुश होते, कारण त्यांना 2.5 वर्ष या दिवसाची वाट पाहावी लागली होती. आणि शेवटी आज तो दिवस उगवला होता. केस जिंकून अर्जुनने प्रूफ करून दाखवलेलं होतं की तो अजूनही सत्याच्या बाजूने आहे. आता साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होणार हे समजल्यावर पत्रकारांची लगेच चांगलीच धावपळ सुरू झाली. ते इंटरव्ह्यू घेण्याच्या तयारीत होते आणि सगळं काम जोरात सुरू झालं होत. ही लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्यामुळे ही बातमी सगळ्यांपर्यंत आधीच पोहोचलेली असती. पण एवढा खूनखराबा करून, एवढे पुरावे नष्ट करून, एवढा पैसा घालताही आपल्या मुलीला शेवटी जन्मठेपेची शिक्षा झाली असं महिपतला वाटत असतं. मग जज साहेब आता प्रियाच्या बाबतीत काही निर्णय घेणार असतात. आता प्रियाच्या बाबतीत काय ठरवणार हे सगळ्यांना फारच जाणून घ्यायची उत्सुकता असते. पुढे जज साहेब म्हणतात, प्रिया मधुकर यांनी गुन्ह्यात हातभार लावला, पुरावे नष्ट केले आणि कोर्टाची दिशा चुकवण्याचा प्रयत्न केला. याबाबत सर्व गुन्ह्यांसाठी तिला 7 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा देण्यात येते. आता जज साहेबांनी असाही निर्णय दिल्यानंतर प्रिया अगदी पांढरी फेक झाली आहे. ती खूप घाबरते. तिला धक्का बसतो आणि आपल्या लेकीला 7 वर्ष कारावासाची शिक्षा होणार हे विचारून रविराजच्या डोळ्यातून खळखळून पाणी येते. कारण आजपर्यंत जी ती बोलत होती ती सगळी खोटी होती हे आता रविराजला स्पष्ट झालंय. अखेर प्रिया याचा खेळ संपलेला आहे. त्यामुळे प्रतापला खूपच राग येतो, कारण त्याला आधीपासूनच प्रिया खोटारडी आहे हे ठाऊक होतं. चांगल्या प्रकारे माहिती असते. मग आता आजी आणि कल्पना दोघीही एकदम शॉकमध्ये पडतात, कारण प्रियाला एवढी 7 वर्षांची कारावासाची शिक्षा कशी. सुभेदारांची सून असूनही असं वागते असं त्यांच्या मनात एकदम येतं. पण सायली आणि कुसुमला मात्र खूपच आनंद होतो. दोघीही एकमेकांना मिठी मारतात. कारण अगोदरपासूनच त्यांना माहीत असतं की प्रिया खोटारडी आहे आणि ही शिक्षा फक्त खोटेपणासाठीच आहे हे आता सिद्ध झालंय. म्हणून त्यांचं चेहरा आनंदाने भरलेलं असतं. काही वेळानंतर रविराज मधुभाऊंकडे पाहत असताना प्रिया सुद्धा त्यांच्याकडे बघत असते. पण आता मधुभाऊंनी प्रियाला कधीच भीक मागायची नाही आणि माफी करायचं नाही असं ठरवलंय. त्यानंतर सुमन रडायला लागते. तेव्हा नागराज तिला समजावतो की रडू नकोस. आता प्रिया खरोखरच रडकुंडीत आलेली असते. तिने खोट बोलून स्वतःचंही नुकसान करून घेतलं असतं हे तिला कळतं. त्यामुळे ती कोर्टात खूपच रडू लागते. मधुभाऊंच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं. महिप्त अगदी शॉक झालेला असतो, कारण त्याच्या मुलीला आता जन्मठेपेची शिक्षा होणार असते. सगळं काही संपलं. आता सगळी फाईल्स बंद करून कोर्टचं काम झालं असं जज साहेब लगेच म्हणतात आणि ती फाईल बंद करतात. कोर्टाने एकदम छान निर्णय दिल्यामुळे अर्जुन चैतन्य खूप खुश होतो. अर्जुनच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात.
तर दामिनी आता तिथे असणारी ती फाईल हातात धरून निघते आणि आपला असिस्टंट घेऊन बाहेर जाते. महिप्त आपल्याला एकटाच काहीतरी ओरडत असतो, पण आता कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही. सायली लगेच धुभाऊंकडे येते आणि त्यांना मिठी मारते. मग कुसुमलाही मधुभाऊ जवळ घेतात. साक्षी आता अण्णाकडे पाहत असते. कारण अण्णाला साक्षीची खूप काळजी वाटते आणि तो आता कोर्टात जोरजोरात ओरडून सांगत असतो, माझ्या लेकीला जन्मठेपेची शिक्षा देऊ नका, देऊ नका. सगळेच आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. इकडे कुसुम अगदी अर्जुनच्या पायाशी पडते आणि म्हणते, देवासारखे तुम्ही धावलात, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. तेव्हा अर्जुन सुद्धा आपल्या जाव्याचे आता आभार मानतो. त्यानंतर काही वेळातच प्रिया आणि साक्षीला पोलीस स्टेशनमध्ये नेणार असतात. मग बाहेर पूर्णा आजी, अस्मिता, कल्पना, प्रताप हे सगळे बसलेले असतात. तेव्हा पत्रकार तिथे लपून बसलेले असतात, कधी एकदा आम्हाला सुभेदार कुटुंबाशी भेटायचंय, म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकू. तेव्हा अन्नपूर्णा सुभेदार समोर दिसतात, म्हणजे पूर्णा आजी धावतच तिकडे जातात आणि म्हणतात, आता सांगा ना, अन्नपूर्णा सुभेदार, तुमच्या या नादसुनेला एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याबाबत शिक्षा झाली तर तुम्ही काय म्हणाल? आणि तन्वी सुभेदारने खुनाचे पुरावे मिटवले, हे तुम्हाला माहिती होतं का, असं दुसरी महिला पत्रकार विचारते. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही तिकडे येतात आणि लगेच आपल्या घरच्यांकडे म्हणतात, हे पत्रकार आले आहेत, प्रश्न विचारायला सुरुवात झाली असं अर्जुनच्या मनात येतं आणि त्याला वाईट वाटतं की एका मुलीमुळे, फक्त प्रियामुळे आमच्या संपूर्ण घरात एवढा मोठा डाग लागला आहे. त्यावर प्रताप उत्तर देतो, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो कारण गुन्हेगाराला शिक्षा होणं आवश्यक आहे. आम्हीही असंच विचार करतो कारण माझा मुलगा जिंकलाय आणि सत्य जिंकलंय, यामुळे सगळ्यांना खूप आनंद आहे. मग ती महिला पत्रकार परत विचारते, गेल्या 2 वर्षात तुम्ही तन्वीला पाठीशी घालत होतात का? त्यावर पूर्णा आजी म्हणते, अहो आम्ही कशाला उगीच पाठीशी घालू. ती काय करत होती आम्हाला खरंच माहित नाही. उलट माझ्या नातवाने आणि माझ्या नातसुनेने तिचं खरं रूप आमच्या सगळ्यांसमोर आणण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, कारण ते दोघे फक्त आणि फक्त न्यायासाठी लढत होते. पूर्णा आजींचं हे अगदी पॉझिटिव्ह बोलणं ऐकून अर्जुन आणि सायली खुश होऊन एकमेकांकडे पाहतात. कारण आता घरच्यांनाही समजलं असतं की सायली आणि प्रिया या दोघींमध्ये किती फरक आहे. तेव्हा ती पत्रकार पुन्हा विचारते, घरात नक्की वागणं कसं होतं त्यांचं? आणि तुम्हाला वाटतं का की ती मुलगी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे? का आता आपल्या घरच्यांना उगीचच प्रश्न विचारून त्रास देताय? अर्जुनला वाटतं त्यामुळे तो पुढे येतो आणि म्हणतो, नो पर्सनल क्वेश्चन प्लीज. आता तो सगळ्यांना घरी घेऊन जाणार असतो, तेवढ्यात एक शेवटचा प्रश्न विचारतात, तन्वी गुन्हेगारी होती हे तुम्हाला आधीपासून माहीत होतं का? आणि याबद्दल तुमच्या भावाचं काय मत आहे? अर्जुन त्याला दुर्लक्ष करून पुढे चालू लागतो. तेव्हा पत्रकार त्याच्या मागे जात म्हणतात, सर उत्तर द्या, उत्तर द्या. पण अर्जुन काहीही न म्हणता पुढे निघून जातो. तो पुढे गेल्यामुळे पत्रकारांचा पोपट होतो. मग मागून सुमन, नागराज आणि रविराज हे तिघेही समोरून येत असतात. त्याच वेळी सगळे पत्रकार तिकडे धावत जातात आणि लगेचच रविराजला प्रश्न विचारू लागतात, तुम्ही एवढे मोठे वकील असताना तुमच्या मुलीने एका गुन्हेगाराची साथ कशी दिली? आणि तुम्हाला हे सगळं माहीत असूनही तुम्ही तिचं वकीलपत्र का स्वीकारलं? रविराजला खूप वाईट वाटत असतं. त्याने प्रियाबरोबर एक शब्दही बोललेला नसतो. प्रियाचं खरं रूप त्याच्यासमोर आल्यानं त्याला अगदी टेन्शन झालं असतं आजपर्यंत. वकिलीच्या क्षेत्रात आपण एवढं मोठं काम केलं, पण आपल्या मुलीमुळे आपलं नाव धुळीस गेलं, असं आता रविराजच्या मनात खूप वाईट वाटतं. बिचारा रविराज आता डोकं खाली करून चालत असतो. मग पत्रकार परत मागे येऊन म्हणतो, सर तुम्ही अजून प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये. तेव्हा म्हणतात, पुढे जा पत्रकार.
लाईव्ह बातमी पाहिल्यानंतर तो मोबाईलच बंद करतो आणि हे कसं शक्य आहे असा मनातच विचार करतो, कारण प्रिया असं करूच शकत नाही. मला आता इथे तन्वी बरोबर असायला हवं, परंतु आता मी जाऊ तरी कसा, कारण प्रतिमा त्या एकटी इथे आहे. त्याला आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, हे काय सगळं होऊन बसलं. त्याचबरोबर मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो की प्रिया आता 7 वर्ष जेलमध्ये, तर दुसरीकडे दामिनी आपला कोट उतरवून घरी निघालेलीच असताना पत्रकार तिच्या भोवती गोळा होतात, तिला प्रश्न विचारू लागतात. आयुष्यात तुम्हीही पहिल्यांदाच केस हरला आहात, तुम्हाला कसं वाटतंय? तेव्हा दामिनी काही बोलणार इतक्यातच अर्जुन सायली तेथे येतात. अर्जुन म्हणतो, चुकीच्या माणसाला साथ दिल्यानंतर काय होणार, हेच होणार ना असं. मग आता अर्जुन म्हणतो, आय होप दामिनी देशमुख तुम्ही यापुढे ना महिप आणि साक्षी सारख्या क्रिमिनल केसेस कधीही घेणार नाहीत, तरच ही तुमची पहिली आणि शेवटची हरलेली केस ठरेल. असं म्हणून तो जबरदस्त असा टोमणा दामिनीला मारतो. त्यावेळी दामिनी विचारते, हे सांगायला आलास का तू अर्जुन इथे? मग आता तो म्हणतो, अजिबात नाही अहो, उलट मी तर तुम्हाला इथे थ्यू म्हणायला आलोय, कारण थ्यू सो मच. तुम्ही जर 30 दिवसांची डेडलाईन दिली नसती तर रिटायर्ड इन्स्पेक्टर सर सरंजामे हा कधीच खरं बोलला नसता, कारण त्याला असं वाटत होतं की इतक्या कमी दिवसांमध्ये मी तर काहीही करू शकत नाही, आणि यात सगळ्या भ्रमामध्ये तो सगळं खरं बोलून बसला. ही 30 दिवसांची डेडलाईन नसती तर सरंजामे मागच्या 2-2.5 वर्षासारखा खोच बोलत असता आणि खरे पुरावे कधीच माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचले नसते. सो ढोकेट दामिनी देशमुख थ्यू असं म्हणून तो दामिनीचेच आभार मानतो. मग आता सायली विचारते की तुम्ही मगाशी यांना विचारत होतात ना की हरल्यानंतर तुम्हाला कसं वाटत, पण यांना आता समजत असेल की खोटेपणा करून विजय हा मिळवता येतो, पण तोच विजय फार काळ अजिबात टिकत नाही, कारण खोटेपणाचा आयुष्य खूपच छोट असतं. मग आता झालं का तुझं बोलून? तुझा याच्याशी काहीही संबंध नाहीये, समजलं? त्यामुळे तू बोलू नकोस असं जेव्हा दामिनी म्हणते तेव्हा सायली सांगते, मी ना एक सामान्य नागरिक आहे आणि जिचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, आणि मला हे चांगल्या प्रकारे माहीत सुद्धा आहे की दुसरी कोणीतरी एखादी व्यक्ती येऊन आपली न्यायव्यवस्था अशी खेळखेळी नाही करू शकत. त्यानंतर अर्जुन म्हणतो, अजून एक शेवटचा सल्ला देतो, कधीतरी एखाद्या गरीब आणि निरापराध माणसाची केस लढून पहा, आणि पैशांसाठी नाही तर न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा, आणि ती केस जेव्हा तुम्ही जिंकाल ना तेव्हा हाच समाधान खूप काही वेगळंच असेल. तेव्हा आता दामिनी काही न बोलता तेथून जाते, कारण दामिनीचा जबरदस्त असा भर कोर्टामध्ये अपमान झालेला असतो. त्याचबरोबर पहिल्यांदा ती केस सुद्धा हरलेली असते. त्यानंतर अर्जुन सायली सुद्धा बाहेर जायला निघतात. आता इकडे कल्पना, अस्मिता आणि पूर्णा आजी या तिघीही बाहेरच उभ्या असतात. तेथे महिला ज्या कॉन्स्टेबल असतात त्या साक्षीला बेड्या घालून घेऊन येतात. त्या पाठोपाठ प्रिया सुद्धा असते. आता कल्पनाकडे पाहून अगदी शर्मेनेच मानली घालते. तिला तीच आता अगदी वाईट वाटत असतं, तर कल्पना, अन्नपूर्णा आजी, अस्मिता या तिघीही रागातच प्रियाकडे पाहत असतात. आता प्रियाला असं वाटतं की आपल्याला नेहमीप्रमाणे इथे सिंपथी मिळेल, पण आता जेव्हा प्रिया ही पुढे जाते आणि पूर्णा आजी असं म्हणते, नंतर पूर्णा आजींना आता आठवतं की कशाप्रकारे सायलीचे सर्व अधिकार काढून आता कोणाला दिले, तर मी तन्वीला दिले. अगदी स्वयंपाकाचे हक्क असो किंवा मला असं वाटायचं की तिच्या मनामध्ये अर्जुनबद्दल थोडका होईना प्रेम आहे, आणि नंतर अश्विन बरोबर लग्न केल्यावर मी सुद्धा माझे सगळे पारंपरिक दागिने, त्याचबरोबर जे पूर्व परंपरागत चालत आलेले आणि माझ्या सासूबाईने मला दिलेले सगळे दागिने मी माझ्या लहान नातसूनेला देऊन टाकले. म्हणजे तन्वीला मग आता पूर्णा आजीना आठवून खूप त्रास होऊ लागतो. त्या अगदी रागातच प्रियाकडे पाहत असतात. त्यानंतर प्रिया आता म्हणत असते की पूर्णा आजी मी चुकलेली नाहीये, पूर्णा आजी मी चुकलेली नाहीये. आता कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता आणि पूर्णा आजीच्या डोळ्यातही पाणी असतं, कारण प्रियावर आपण विश्वास ठेवून खूप मोठी घोरचूक केली याचा पश्चाताप त्या तिघींनाही होऊ लागतो. तर पूर्णा आजी आता थोडं पुढे येतात आणि
सनासन प्रियाच्या कानाखाली ओढतात हे पाहून आता सायलीला धक्काच बसतो तर रविराज अजूनच रागात प्रियाकडे पाहतो तेव्हा कल्पनाचा तळपायाची आग आता मस्तकातच गेलेली असते. मग सुमन आणि तेथे असणारे सर्वजण अगदी आश्चर्याने पूर्ण आजींकडे पाहतात. सुमनला थोडं रडू येत कारण तन्वीवर तिचा जीव असतो तर आता कल्पना सुद्धा रागात प्रियाकडे पाहते. प्रिया मात्र एक वेगळ्या आशेने तिच्याकडे पाहत असते. दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये जाऊन डोक्याला हात लावून बसलेली असते तेव्हा महिप्त तेथे मोठ्या तोयातच येतो आणि म्हणतो, अरे वाह, मी तर कोर्टामध्ये तिथे तुमची वाट बघत बसलोय आणि हे शहामृग इथे वाळूत डोक घालून बसलंय का? डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना त्यापेक्षा. तेव्हा दामिनी चौताळते आणि रागातच धमकी देत म्हणते, तोंड सांभाळून बोला महिपात शिखरे. मग आता तो रागातच म्हणतो, आतापर्यंत ना मी तोंड सांभाळूनच बोलत आलो आहे देशमुख बाई, मी भरोसा ठेवला तुमच्यावर, माझ्या लेकीला तुम्ही सोडवाल म्हणून. अहो तोंडावर पडलो मी, तोंडावर त्या कोर्टात, आणि माझ्या नाकाचा ना अक्षरशः भुगा झाला भुगा. आता वरच्या कोर्टामध्ये मध्ये अपील करायची असेल तर ती करा कारण 8 दिवसाच्या आत मला माझी लेक घरी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे खेसे किती गरम करायचे ना, अजून सांगा मला, मी करायला तयार आहे असं महिप्त म्हणतो. तेव्हा दामिनी खूप रागात म्हणते, अरे तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या खोटेपणामुळे आज आयुष्यात मी पहिल्यांदा केस हरले. अरे करोडो रुपये निघाले ना तरीही ते डाग पुसून निघणार नाही. आता निघायचं आणि पुन्हा तोंड दाखवायचं नाही, आऊट असं म्हणून आता देशमुख बाई खूप चिडलेली असते. तेव्हा महिप्त तिच्या अंगावर धावून जातो. भला मोठा असा कोयता काढतो आणि तो कोयता अक्षरश तिच्या गळ्याला लावत म्हणतो, देशमुख बाई आवाज खाली ठेवायचा, एकदम खाली, नाही तर हाच आवाज कायमचा बंद करायला ना मला अजिबात टाईम लागणार नाही, समजलं. इकडे प्रिया कल्पना जवळ जाते. आई आई मी काही केलं नाही असं जेव्हा म्हणते तेव्हा कल्पना सनकांतीच्या कानाखाली मारते. तेव्हा सगळ्यांनाच पुन्हा एकदा धक्का बसतो. त्यानंतर आता कल्पनाला आठवतं की कशाप्रकारे आता मोठ्या सुनेच्या आणि मोठ्या लेकाच्या लपून आम्ही प्रिया आणि अश्विनच लग्न लावलं, म्हणजेच सायली अर्जुनला कळवून देता आणि हा सायली आणि अर्जुनने या लग्नासाठी विरोध केला, तिला घराबाहेर काढा असं म्हटलं, तेव्हा आम्ही त्या दोघांनाच खोट ठरवलं. हे आता कल्पनाला आठवून त्रास होऊ लागतो. ह्या खोट्याची तिला जाणीव होते. मग त्यानंतर पूर्णाजी आता म्हणतात, इतक्या भयंकर मुलीचा ना आमच्या घराशी काहीही म्हणजे काहीही संबंध नाही, आता अगोदर घेऊन जाईला असं त्या कॉन्स्टेबलला म्हणतात. त्यानंतर आता कल्पना म्हणते, अगं तुझी जागा तर आमच्या घरात नाहीच तान्वी, आणि तुझी जागा ना फक्त आणि फक्त तुरुंगातच आहे असं म्हणून प्रियाला तिची लायकी कल्पना दाखवून देते. अगं आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलस, आता एक क्षण सुद्धा तू माझ्या नजरेसमोर राहू नकोस. तेव्हा प्रिया आता रडण्याची नाटकं करते. ते पाहून अस्मिता म्हणते, तुझे मगरीचे ना अस्रपूस, आता जी जागा आता जिथे आहे ना तिथेच तू जाऊन राहा, ते सुद्धा अगदी जेलमध्ये. मग आता त्या कॉन्स्टेबल असतात ना त्या प्रियाला घेऊन निघालेल्याच असतात. तेव्हा सायली म्हणते, एक मिनिट. मग पुढे आता सायली जाते आणि साक्षीला म्हणते, अगं तुझं तर तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये माझी साक्षी, कारण माझा तुझ्याशी या अगोदरही संबंध नव्हता आणि इथून पुढेही नसेल. तेव्हा सगळेजण आता साक्षीकडे सुद्धा खूप म्हणजे खूप रागात पाहतात. पुढे आता सायली म्हणते, आनंदाची गोष्ट यामध्ये फक्त एकच आहे की तू केलेली गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना नाही मिळणार. मग साक्षी नजर रोखूनच सायलीकडे बघते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली सनासन प्रियाच्या कानाखाली ओढत करावे तसे भरावे. आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं. प्रिया आता ना तुला सुभेदार ना किल्लेदार भेटायला येतील, समजलं, आणि हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार. हे ऐकून आता सगळेजण सायलीकडे पाहू लागतात. तर प्रियाचा सगळ्यांना राग येत असतो. त्यानंतर सगळेजण घरी येतात. सायली सर्वांसाठी स्वयंपाक बनवते, कुणीही खाण्याच्या मनस्थितीत नसतं. तेव्हा सायली म्हणते, प्रियामुळे सर्वांना मनस्ताप झाला आणि
तिच्यामुळे कितीही त्रास होत असेल ना तरीही अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही ही आपल्या घरची शिकवण आहे असं म्हणून ती पूर्णा आजींना आता अगदी प्रेमाने जेवण भरवते तेव्हा आता ते पाहून अर्जुन अगदी प्रेमाने सायलीकडे पाहतो तर घरातील सगळेजण आता सायलीकडे पाहत असतात कारण आता सायलीने मनात काही न ठेवता सगळ्यांची मन जिंकून घेतलेली असतात। आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।